ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजलेलं असतं आणि पूर्णाजी खूप चिडलेल्या असतात। पूर्णाजी बोलतात माझ्या अपरोक्ष या घरामध्ये खूप गोष्टी घडत असतात आणि या गोष्टींमध्ये मी मूर्ख बनत होती आणि मला तन्वी सांगायचा खूप प्रयत्न करत होती आणि या सगळ्यामध्ये तिला कधी मी गृहीत धरलं नाही आणि तिची या घरातून मी हकलपट्टी केली। पण आज वाटलं मला आणि हे मी चुकीचं केलं आणि मला वाटतं या सगळ्यामध्ये मला फसवलं गेलं असं मला वाटायला लागतंय। तेव्हा इथे मधुभाऊ सांगायला लागतात साऊ बाळा तू मला मान खाली घालायला लावलीस आणि ते पूर्णाजीच्या दिशेने येतात आणि बोलतात पूर्णाई माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घ्यावी लागली पण मी माफी मागतो। पण तुम्हाला काय सांगू या पोरीला लहानपणापासून मी वाढताना पाहिलं ना आणि ती कधी खोटं नाही बोलू शकत। ज्या प्रकारे सायली वागते माझ्याशी बोलते त्या प्रकारे सायली कधी खोटं बोलू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही तिच्याशी कठोरपणे वागू नका। तिला या सगळ्यामध्ये कळू दे तिने काय केलंय। तेव्हा मधुभाऊ सायलीला बोलतो तुझं म्हणणं ते माग तू का केलंस हे तरी सांग। मधुभाऊ बोलतो तू माझी केस लढावी म्हणून हे सगळं केलंस ना। तेव्हा सायली बोलायला लागते जेव्हा माझा आणि अर्जुन सरांची पहिली भेट झाली तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप राग करायचो पण ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आणि आता आमचं आणि अर्जुन सराचं नातं खूप व्यवस्थित झालेलं आहे आणि मधुभाऊंची केस घेण्यासाठी हे सगळं मी केलं होतं। पूर्णाई बोलते मधुभाऊची केस। तेव्हा अर्जुन बोलतो या सगळ्यामध्ये चूक असेल तर माझी असेल। तेव्हा अर्जुन बोलतो मला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं कोणाशी लग्न करायचं नव्हतं मला लग्नाची संकल्पनाच माहीत नव्हती। माझ्या मित्राला जेव्हा फसवलं गेलं तेव्हापासून मी लग्नापासून दूर राहिलो आणि ती मुलगी साक्षी होती त्यामुळे माझा प्रेम लग्न यामध्ये विश्वास उडाला आणि जेव्हा मी सायलीबरोबर लग्न केलं आणि सायलीबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तेव्हा मला समजलं की माझं सायलीवर प्रेम आहे आणि सायलीबरोबर माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तेव्हा मला समजलं की प्रेम काय असतं। पूर्णाई बोलते या दोघांचं प्रेम होतं तेव्हा ह्या दोघांनी मला सांगायला हवं होतं ना की काय घडलंय काय नाही घडलंय हे सगळं आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं। मधुभाऊ सांगतात जेव्हा साऊबाऊ जेव्हा आश्रमात आली ना तेव्हापासून आमच्या आश्रमाचं पूर्ण रंगरूप बदललं आणि ती लक्ष्मीच्या पावलाने आली आणि पायाला तुळशीपत्र आणि तुळशीपत्राची खून घेऊन आली। तेव्हा अर्जुन बोलतो तुळशीपत्राची खून। तेव्हा प्रताप बोलतात काय बोलतात मधुभाऊ तुम्ही। तेव्हा मधुभाऊ बोलतात हा तुळशीपत्राची खून। तेव्हा अर्जुनला आश्चर्य वाटायला लागतं। तेव्हा मधुभाऊ बोलतात तुळशीपत्राची खून ही माझ्या साऊबाळाच्या पायाखाली होती आणि ती तुळशीपत्राची खून अजूनही माझ्या साऊबाळाच्या पायाखाली आहे। तेव्हा पूर्णाई बोलते आमच्या तन्वीच्या पायाखाली पण तुळशीपत्राची खून आहे। तेव्हा मधुभाऊ बोलतात तन्वी म्हणजे कोण। तेव्हा पूर्णाई बोलते तन्वी म्हणजे आमची प्रिया। तेव्हा मधुभाऊ बोलतात तुम्ही बोलतात तसे प्रियाच्या पायाखाली कुठली तुळशीपत्राची खून नाही कारण की ती आमच्या इथे आली होती तिला मी लहानाचं मोठा केलंय त्यामुळे आम्हाला तिच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि प्रियाच्या पायाखाली कुठली तुळशीपत्राची खून नव्हती आणि या सगळ्यामध्ये मला वाटतं प्रिया तुमची तन्वी असू शकत नाही। तेव्हा मधुभाऊ सायलीला बोलतो तुझ्या पायाखालची तुळशीपत्राची खून दाखव। तेव्हा सायली तुळशीपत्राची खून दाखवते आणि मधुभाऊ बोलतात सायली जेव्हापासून आश्रमात आली तेव्हापासून ही तुळशीपत्राची खून तिच्या पायाखाली आहे। तेव्हा तिथे प्रिया येते। तेव्हा प्रिया बोलते की तुम्ही मधुभाऊ का खोटं बोलता माझ्या पायाखाली तुळशीपत्राची खून आहे। तेव्हा अर्जुन बोलतो आता आपल्यामध्ये यामध्ये खरी खून आणि खोटी खून आपल्याला कळेल ना आणि प्रिया इथे आता अडकते आणि आता इथे मधुभाऊने सायलीच्या पायाची खून सगळ्यांना दाखवली असते आणि आता अर्जुन इथे खरी खून खोटी खून याची शहानिशा करणार असतो। जेव्हा मधुभाऊ सायलीला खून दाखवायला सांगतात तेव्हा पूर्णाई ही सायलीच्या पायाची खून ओळखते आणि खरी खून खोटी खून या सगळ्यात जमीन आसमानाचा फरक असतो आणि मधुभाऊने सायलीचा भूतकाळ काढला आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषयच पलटला आहे आणि या सगळ्यामध्ये पुढे काय सत्य होणार हे पाहणे रंजकच होणार आहे।